वेलकम फ्रेंड्स. आज आपण एक जुनी रेसिपी बनवतोय. तुम्ही नाव ऐकलं असेल गुलगुले. तर हां, म्हणजे थोडक्यात गव्हाच्या पिठाचे भजे, गोड भजे. तर बघताय मी एक बाऊल छोटासा वाटी भरून मी गूळ घेतला आहे. आता ह्याला आपण याचा पाक करून घेऊया. मी इथं हे भांडं ठेवलेलं आहे. हा गूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. साधारणतः जेवढं गूळ होता तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. एक 5 मिनटानंतर आपण याला काढून घेऊया. याला व्यवस्थित याच्यात मेल्ट झालं पाहिजे हा गूळ. जेवढे आपल्याला गोड पाहिजे आहे आपले गुलगुले, तेवढा गूळ आपल्याला घ्यायचा आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, हे 2 विलायची घेतल्यात मी. आपल्याला या 2 विलायची बारीक कुटून ह्याची पूड करून आपल्याला ते आपल्या पाकामध्ये आपल्याला टाकायची आहे. चला याची पूड करून घेऊया. थोडीशी पूड करून घेतली आहे मी. आता आपण हे आपल्या पाकामध्ये टाकून घेऊया. आपण हे नंतर सगळं गाळून घेणार आहे, त्याच्यामुळं काही चिंता करण्याचं काही कारण नाही आहे. यांनी चांगला एक मस्त त्याला एक स्मेल येतो, छान वास येतो आपल्या गुलगुल्यांना. थोडंसं उकळू द्यायचं आहे आपल्याला, अजून उकळी आलेली नाही आहे. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपण गुलगुल्यासाठी कणिक घेतलेली आहे चाळून बारीक. त्याच्यात मी आता थोडंसं मीठ टाकून घेतो किंचित, आणि थोडासा खायचा सोडा. आता आपण जे आपलं गुळाचं पाणी होतं ते आपण आता ह्याच्यात गाळून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आपला पाक आता चांगलाच उकळलेला आहे. मी आता गॅस बंद करतो आणि या ग्लासमध्ये आपण त्याला गाळून घेणार आहे. म्हणजे जसं पाहिजे तसं आपण वापरू शकतो पाणी. पहा, या ह्याच्यामध्ये गाळण्यामध्ये सगळं अडकलेलं आहे. गाळणं बाजूला करून घेऊया. आता हे पाणी आपल्याला या कणकीमध्ये आपण ॲड करून घेऊया. मी आता पाणी थोडं थोडं ह्याच्यात ॲड करून घेतो. एकदम टाकायचं नाही आहे, सावकाशपणे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भज्याच्या पिठासारखं ते कालवलं गेलं पाहिजे. जास्त घट्ट नाही आणि पातळही नाही. बघताय फ्रेंड्स, आपलं गुलगुल्याचं पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं सैलसरच आहे ते, आणि असंच ठेवावं लागतं त्याला. आपली पारंपरिक कढई मी ठेवलेली आहे गॅसवर. तेल पण आहे घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण आपले गुलगुले तळून घेऊया. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. बघूया आपलं तेल गरम झालं का ते. एक गुलगुला टाकून बघतो मी. हां, मीडियम फ्लेमवर आपण गुलगुले तळून घेतोय. मी एक टाकलेला आहे, बघू आपण. बघत राहा अकूज किचन. एकदम लो मीडियम फ्लेमवर मी आपले गुलगुले तळून घेतोय. चांगलं दोन्ही साईडने त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे, अगदी आपल्या भज्यासारखं. मी लहानपणी खाल्लेले आहेत खूप. माझी आई मला करून द्यायची शाळेत असताना. मला खूप आवडायची ही डिश. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघा, फायनली आपले एकदम नरम मऊ स्पंजी असे गुलगुले रेडी टू इट. या, लगेच या, आपण मस्तपैकी गरम गरम या गुलगुल्याचा आस्वाद घेऊया. मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.